आणि माझ्यासोबत आहे. नमस्कार, मी मोहिनी सोनार. आज सकाळपासूनच जंतर मंतरवर या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. हे जंतर मंतर मैदान आता रिकामं करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करत इथे आंदोलकांना देखील पांगवलेलं आहे. तर जंतर मंतर मैदानातनं सीजेपी आंदोलकांना पोलिसांनी हटवलेलं आहे. जंतर मंतरवर जॅमर बसवण्यात आले होते, त्यामुळे इंटरनेट सेवा देखील पूर्णपणे ठप्प करण्यात आलेली होती. त्यानंतर संसदेच्या परिसरामध्ये सुद्धा आंदोलक शिरलेले होते. जंतर मंतरवर या ठिकाणी हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं. गेल्या 25 दिवसांपासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू होतं. आज मात्र पूर्ण जंतर मंतर मैदान हे रिकामं करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यातही घेतलं. दरम्यान दिल्लीमध्ये गृहसचिव, आयबी प्रमुख आणि पोलीस आयुक्तांची बैठक सुरू असल्याची सध्याची माहिती मिळते. सीजेपीच्या आंदोलनासंदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आज सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झालं. त्यावेळेला आंदोलक हे संसदेच्या परिसरापर्यंत पोहोचले होते. जवळपास 150 मीटर पर्यंत हे आंदोलक संसदेच्या द्वारापर्यंत अगदी पोहोचले होते. आणि त्यानंतर आता या ठिकाणी बैठक सुरू आहे. अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, गृहसचिव, आयबी प्रमुख, पोलीस आयुक्त यांची बैठक सुरू आहे. काय या बैठकीतली माहिती? निखिला, ज्या पद्धतीनं आज आंदोलन झालेलं आहे, पोलिसांकडनं असेल किंवा गुप्तचर यंत्रणांकडनं, या सगळ्याच्या बाबतीत खबरदारी घेतली गेलेली होती. मात्र असं असूनही आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर संसदेच्या अगदी द्वाराजवळ पोहोचण्याचं दृश्य बघायला मिळालं होतं. निखिला, जवळपास या परिवहन भवन गेटच्या बाजूने जर आपण सांगायला तर 100 मीटर अंतरापर्यंत आंदोलक पोहोचलेले होते. 2 ते 3 ठिकाणी बॅरिकेटिंग केली होती. सगळं बॅरिकेटिंग तोडून हे पोलीस आंदोलक पोहोचण्याचं बघायला मिळालं. तर ही हाय लेवलची बैठक आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुरू असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीनं आंदोलन झालेलं होतं, पुढची नेमकी रणनीती काय असावी आणि कशा पद्धतीने या आंदोलकांना आता अडवता येईल, या सगळ्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा होतीये. अशा पद्धतीची माहिती देखील आता मिळत आहे. कशा पद्धतीने आंदोलकांना थांबवायचं, कारण निखिला, अजूनही आंदोलक मोठ्या प्रमाणावरती दिल्ली आणि न्यूटन दिल्लीचे मुख्य संसदेच्या परिसर आहे, त्या परिसरामध्ये अजूनही आंदोलक असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणूनच पुढची खबरदारी किंवा पुढची रणनीती नेमकं काय करायची या अनुषंगाने ही बैठक सुरू असल्याची माहिती बघायला मिळते. कशा पद्धतीची मोदी होते आणि त्यानंतर आंदोलनाच्या अनुषंगाने निर्णय काय होते हे बघणं महत्वाचं असणार आहे. निखिला, धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.